नमस्कार, मी भूमिका टोमरे आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. आजचा व्हिडिओ जो मी बनवते आहे तो तुमच्या 2024साठी बनवते आहे. कारण 2024 जे आहे हे आपल्यासाठी सर्वांसाठी एकदम लकीएस्ट इयर असणार आहे आणि आपल्याला भरभरून देणार आहे हे वर्ष. मला तर देणारच आहे, पण त्याचबरोबर तुम्हालाही देणार आहे. हे वर्ष खूप भरभरून देणार आहे. तर या वर्षाच्या एंडिंगला जसं की आपली जानेवारीची जी 1 तारीख येईल, तर तेव्हा तुम्हाला तुमच्या पूर्ण 2024मध्ये जे काही गोष्टी तुम्हाला अचीव्ह करायच्या आहेत, जे काही तुमचे गोल आहे, जे तुम्हाला साध्य करून घ्यायचे आहेत, त्यासाठी तुम्हाला एक लिस्ट बनवायची आहे. आणि ती लिस्ट त्या वर्षासाठी म्हणजे जसं की मी तुम्हाला सांगितलेले की आपण गोल सेटिंग करतो. तर ही जी लिस्ट आहे ही तुमची गोल सेटिंगचंच काम करणार आहे. या लिस्टमध्ये एकतर तुम्ही पूर्ण 2024मध्ये ज्या काही गोष्टी तुम्हाला साध्य करायच्या आहेत, त्या तुम्ही क्रमाक्रमाने लिहिणार आहे. त्यामध्ये समजा जर तुम्ही 10 गोष्टी लिहिल्या, की तुम्हाला या 10 गोष्टी साध्य करायच्या आहेत. जसं की आपलं नेहमीच असतं, की 2024 जसं स्टार्ट होणार जानेवारीची 1 तारीख, तर आपलं असतं, की जानेवारीपासून मला माझं वजन कमी करायचं आहे 1 3 किलो किंवा समजा 4 किलो, तर ते एक आपला गोल असतो. काही-काहींचं असतं, की त्यांना कुठलीतरी एक लँग्वेज शिकायची आहे, काही-काहींना इंग्लिश शिकायचं असतं, तर तो एक तुमचा गोल असू शकतो. काहींचं असतं की काही-काहींना इन्व्हेस्टमेंट करायची असते, तर त्या इन्व्हेस्टमेंटच्या हिशोबाने त्यांचे गोल असू शकतात. काहींना जर प्रॉपर्टी पर्चेस करायची असेल, तर त्या हिशोबाने त्यांचे गोल असतात. काहींना बाहेरगावी जायचं असेल, पण बाहेरगावी जाण्यासाठी जे काही जसं की समजा म्हणजे तुम्हाला जे काही फायनान्सशी रिलेटेड जर तुम्हाला बाहेरगावी जायचं आहे आणि तुम्हाला एक ठराविक रक्कम जमा करायची आहे, तर त्याशी रिलेटेड तुम्ही ते गोल सेट करू शकता. काहींना आपल्या हेल्थसाठी म्हणजे जसं की मी बोलली तुम्हाला, की आपल्याला वजन कमी करायचं असेल, तर तुम्ही त्या वजनाशी रिलेटेड म्हणजे मला हे इतकं वजन कमी करायचं आहे, हे जर तुम्ही लिहिलं, तर त्या वजनाशी रिलेटेड सुद्धा तुम्ही तुमचे जसे हेल्थ रिलेटेड जे गोल तुम्ही सेट करणार आहात, तर तसंच तुम्हाला जर तुमची हेल्थ अजून हेल्दी करायची असेल, वजन जसं कमी करतो ना, तसं जर तुम्हाला तुमचं वजन वाढवायचं पण असेल, तर त्या रिलेटेड सुद्धा तुम्ही गोल सेट करू शकता. आणि जसं की आपण नेहमीच म्हणजे सगळ्या गोष्टी लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये आपण धरतो, तर तसंच आपण की रिलेशनसुद्धा हा आपण एक गोल पकडू शकतो, ज्यामध्ये तुमचे कोणाशी जर रिलेशन चांगले नसतील, तर ते रिलेशन कसे सुधारायचे 2024मध्ये आणि सगळ्यांना कसं एकत्रित आणायचं आणि हे 2024 वर्ष किती छान आपण घालवायचं आहे, त्यासाठी तुम्ही हे डिफरंट गोल सेट करू शकता. पण आता ते तुम्हाला माहिती असणार आहे, की तुमचे गोल काय आहेत आणि तुमच्यासाठी ते किती इम्पॉर्टंट आहे. तर मग तुम्हाला तसेच गोल सेट करायचे आहेत. तर मी तुम्हाला सांगेन, की त्यासाठी तुम्ही 10 किंवा 5 किंवा 20 गोष्टी म्हणजे तुम्हाला जे वाटतंय त्या तुम्ही लिहा. एखाद्या वेळेस तुम्ही 10 गोष्टी लिहिल्या आणि त्यामध्ये तुम्हाला वाटतंय की ह्या 10 गोष्टी आहेत, पण त्यामध्ये प्रायोरिटी वाईज ते गोल सेट करा, की तुम्हाला पहिला काय गोल अचीव्ह करायचा आहे, त्या गोलकडे कॉन्सन्ट्रेट करा आणि तुम्ही त्या 2024मध्ये ते गोल साध्य करण्यासाठी पूर्णपणे त्या प्रकारच्या ॲक्शन घ्यायला स्टार्ट करा, प्रयत्न करायला स्टार्ट करा. युनिव्हर्स तुम्हाला गाईड तर करणारच आहे, कारण तुम्ही जेव्हा एखाद्या गोलकडे तुमचं जेव्हा लक्ष केंद्रित करतात ना, तर तुम्हाला त्यासाठी गाईडन्स मिळायला स्टार्ट होते. त्यामुळे एक गोल तुम्ही तसा करा. आता तुमचा प्रश्न असेल, की मी हे दरवर्षी ठरवते, की 2024मध्ये समजा आता मला काही अचीव्ह गोष्टी करायच्या आहेत आणि तुम्ही असं प्रत्येक वर्षी करत असाल, पण ते तुम्हाला साध्य करता येत नसेल, तर तुमचं असेल की मी गोल सेट करते किंवा मी गोल सेट करतो, पण मी तो साध्य करू शकत नाही. कारण ह्याचं पण मी तुम्हाला सांगेन, तुम्ही ते साध्य करू शकत नाही, कारण तुम्ही फक्त लिहायचं काम करता, पण त्यावर तुम्ही ॲक्शन घेत नाही. तर एक सोपी पद्धत सांगते तुम्हाला, जर तुम्हाला तुमचे कुठलेही गोल साध्य करायचे असतील ना, जसं मी तुम्हाला सांगितले की तुम्ही 10 गोष्टींची लिस्ट बनवली. त्यामध्ये तुम्ही त्या 10 गोष्टींची रफली लिस्ट तुम्ही बनवा आणि त्यामध्ये तुम्ही परत एक नवीन लिस्ट बनवा, ज्यामध्ये तुम्ही ते 10 गोष्टी रीड केल्यावर तुम्हाला वाटतं की पहिला प्राधान्य मला या गोष्टीला द्यायला हवं, तर ती गोष्ट ही नंबर 1 वर लिहा. मग नंबर 2 वर लिहा आणि मग नंबर 3 अशा त्या 10 गोष्टी तुम्ही क्रमाक्रमाने लिहित जा आणि एक तुम्ही पूर्ण असं मनाशी एक निश्चय करून ठेवा, की 2024मध्ये मला ह्या 10 गोष्टी अचीव्ह करायच्या आहेत. गरजेचं नाही की 10 गोष्टी असल्या पाहिजेत, त्या 2, 3 किंवा 4 पण गोष्टी असू शकतात, पण त्या क्रमाने तुम्ही त्या लिहा. आणि ह्या गोष्टी ज्या तुम्ही क्रमाने लिहाल, तेव्हा जी नंबर 1 ची जी गोष्ट असेल, जो तुमचा गोल असेल, तो तुम्ही घ्या आणि एक जसं मी सांगते, मी स्वतः करते, एक डायरी बनवा आणि प्रत्येक दिवसाला
तुम्ही त्या गोलसाठी काय काम करणार आहात ना, ते लिहा. आता जसं तुम्हाला तुमचं वजन कमी करायचं आहे किंवा तुम्हाला तुमचं वजन वाढवायचं आहे. तर जर वजन कमी करायचं असेल, तर समजा मी एक्सरसाइज करणार आहे. मग मी एक्सरसाइज करणार, मग त्याबरोबर मी डाएट करणार आहे. डाएट करताना मी दिवसाला काय-काय खाणार आहे, त्याचा तुम्ही चार्ट करू शकतात. हे तुम्हाला 2024 मध्ये करायचं आहे. तर मग ते तुम्ही त्या दिवसाला ते फॉलो करायचं. तसंच जर वजन वाढवायचं असेल, तर तुम्ही एक डायटिशियन तुम्ही जर हे केलं असेल, तुमच्यासाठी साइन केला असाल, तर त्या डायटिशियन जो तुम्हाला सांगेल, की तुम्हाला प्रत्येक दिवशी हे खायचं आहे, ते तुम्हाला प्रत्येक दिवशी फॉलो करायचं आहे. पण ते तुम्हाला तुमच्या डायरीमध्ये लिहायचं आहे. मग तो महिन्याचा तुमचा जो गोल असेल, म्हणजे त्या महिन्यामध्ये मला 2 किलो वजन कमी करायचं आहे, तर तुम्हाला फक्त तुमचं लक्ष त्या वजन कमी करण्यामध्ये किंवा वजन वाढवण्याकडे, याच गोष्टीकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. मग तो तुमचा झाला महिन्याचा गोल. मग तो महिन्याचा गोल झाला, त्याचबरोबर तुम्हाला नंतर वाटतं की तुमचा दुसरा गोल स्टार्ट करावा, जो असेल तुमचा फायनान्शी रिलेटेड. मग तुम्ही फायनान्शी रिलेटेडसुद्धा गोष्टी प्रत्येक महिन्याला, म्हणजे जर माझी एक ठराविक अमाउंट इन्कम असेल, तर त्यामधून एक 30% किंवा 50% मी अमाउंट सेव्ह करणार आहे किंवा मी कशामध्ये इन्व्हेस्ट करणार आहे. तर तो एक ठराविक अमाउंटचा एक गोल सेट करायचा आहे. जसं की महिन्यासाठी करा, जेव्हा तुमचा पगार येणार अकाउंटमध्ये, तर पहिली गोष्ट तुम्हाला करायचं आहे की ती एक ठराविक रक्कम जी तुम्ही ठरवली ती तुम्हाला साईडला काढायची आहे आणि ज्या कुठल्याही गोष्टीमध्ये तुम्हाला इन्व्हेस्ट करायची आहे, ती तुम्ही इन्व्हेस्ट करायचा. हा झाला तुमचा प्रत्येक महिन्याचा गोल. आणि ते तुम्हाला असं काउंट करायचं आहे की जर तुम्हाला एक ठराविक रक्कम, म्हणजे एक टोटल अमाउंट तुम्हाला त्या वर्षाला सेव्ह करायची आहे किंवा इन्व्हेस्ट करायची आहे, तर प्रत्येक महिन्याला तुम्हाला बघावं लागेल की मी एवढी ठराविक अमाउंट काढली प्रत्येक महिन्याला, तर त्या वर्षाला तेवढी अमाउंट होते का? त्या हिशोबाने तुमचा तो प्रत्येक महिन्याचा गोल ठेवा साईडला, की मी एवढी अमाउंट काढणार. जेव्हा तुमचा पगार होईल तेवढी अमाउंट काढा आणि ती तुम्हाला कंपल्सरी काढावी लागणार, कारण तो तुम्ही तुमच्यासाठी गोल ठेवलेला असणार आहे. आणि तुम्ही महिन्याच्या किंवा वर्षाच्या शेवटी तुम्ही बघाल की जी टोटल अमाउंट तुम्ही नेहमी काढलेली आहे प्रत्येक महिन्यामध्ये, त्याची टोटल तुम्ही जेवढा गोल ठेवला होता त्या वर्षासाठी तो पूर्ण झाला आहे. तर गोल हे असे अचीव्ह केले जातात आणि हे अगदी सोपे आहेत. त्यासाठी तुम्ही तुमचे दिवसभराची जी कामं असतात, ऑफिसमधली असू दे, घरातली असू दे, ती पण तुम्ही इम्पॉर्टंट जी आहेत त्या गोष्टीप्रमाणे क्रमाने लिहा. आणि घरामधली कामंसुद्धा करायची, हे सुद्धा एक कला आहे. म्हणजे आपण म्हणतो हाऊसवाईफ किंवा काय, तर हाऊसवाईफ असणाऱ्यांसाठी सुद्धा घर सांभाळणं ही फार मोठी म्हणतात ना रिस्पॉन्सिबिलिटी असते आणि त्यांना सुद्धा त्यांची कामं क्रमानेच मॅनेज करायची असतात. तर तुमची ती पण होत नसतील किंवा तुम्हाला खूप घाई होत असेल, तर तुम्ही काय करू शकतात, एक डायरी मेंटेन करा. त्यामध्ये प्रत्येक दिवसाला लिहा की आज मला ही कामं करायची आहेत. त्यामध्ये तुम्ही स्वतःसाठी तुम्हाला वेळ लिहून ठेवायचा आहे की मी माझ्यासाठी हा माझा पर्सनल टाईम आहे, ज्यामध्ये मी मेडिटेशन करीन, ग्रॅटिट्यूड वॉक करीन, रीडिंग करीन, रायटिंग करीन किंवा मी डान्स करीन किंवा इतर मी एक्सरसाइज करेन. ज्या काही तुम्हाला गोष्टी आवडतात त्या तुम्हाला लिहायच्या आहेत आणि तो वेळ तुम्हाला तुमच्यासाठी काढायचा आहे. तर हे जे आहेत हे तुमचे प्रत्येक महिन्याचे गोल झाले आणि जेव्हा तुम्ही प्रत्येक महिन्याला हे तुमचे गोल अचीव्ह करत जाल, तर वर्षाच्या एंडिंगला 2024 मध्ये तुम्ही बघाल की जेवढे तुम्ही 5, 3 किंवा 10 जे काही गोल लिहिलेले आहेत ते तुम्ही पूर्ण अचीव्ह केलेले आहेत. हे मी सांगते तर तुम्हाला ते वाटत असेल की ही एवढं इझिली सांगते, पण ते इझीच आहे करायला. जर मी तुम्हाला ज्या स्टेप्स सांगितल्या, प्रत्येक महिन्याला एक काम घ्या आणि ते प्रत्येक दिवसामध्ये तुम्ही डिवाईड करा. या महिन्याचं काम मी प्रत्येक दिवसाला एवढं-एवढं करणार आहे आणि तुम्ही ते बघाल की ते महिन्याला काम झालेलं असेल. एवढं हे सोपं आहे. तर नक्की करून बघा ही गोल सेटिंगची, कारण 2024 वर्ष आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. आपली पर्सनल ग्रोथसाठी इम्पॉर्टंट आहे आणि जेव्हा आपण ग्रो होतो, तेव्हा आपण आपल्याबरोबरची जी लोकं आहेत त्यांनासुद्धा ग्रो करतो. तर त्यामुळे फार गरजेचं असतं की आपण आपल्या लाईफमध्ये ज्या काही गोष्टी अचीव्ह करतो आहे, त्यासाठी जर गोल ठेवले, तर त्याच्यासाठी आपल्याला गाईडन्स मिळायला स्टार्ट होते आणि ते गोल आपण फारच इझिली मी म्हणेन की अचीव्ह करतो. दुसरी गोष्ट अशी आहे की ह्या 2024 मध्ये मी आज फक्त या व्हिडिओमध्ये एवढंच सांगते आहे की मला कंटिन्युअस इम्पल्स येत आहेत, की माझी एक्सपर्टी ही बिझनेस आहे आणि मला कंटिन्युअस इम्पल्स येत आहेत की मी बिझनेससाठी, म्हणजे जी काही लोकं स्वतःचं काही करायला बघत आहेत आणि त्यांना असं फार वाटतं आहे की मला स्वतःचं करायचं आहे, मला जॉब नाही करायचं आहे आणि त्यांची फार मोठी स्वप्न आहे की स्वतःचा बिझनेस स्टार्ट करायचा आहे. जर ह्यामध्ये काही लोकांना काही आयडियाच नाही आहे की बिझनेस कसा स्टार्ट करायचा किंवा त्यांना नक्की काय करायचं आहे किंवा जे बिझनेस करतात पण त्यांना ग्रोथ नाही आहे, तर अशा लोकांसाठी मी एक कोर्स विचार करते आहे
करायचा. कारण जर मी हे नाही केलं तर खरंच युनिव्हर्स मला म्हणते ना, जसं आम्ही म्हणतो अंजना आर्मीमध्ये की युनिव्हर्स थप्पड मार देगी, तसं होईल माझ्या बाबतीत. तर जर मला युनिव्हर्सने सांगितलं आहे हे चॅनल मराठीमध्ये चालू करायला, तर ते कुठल्या ना कुठल्या गोष्टीमुळेच सांगितलं असेल आणि जर मी तशी तुम्हाला सर्विंग नाही केली, जे युनिव्हर्स मला जसं गाईडन्स देते आहे किंवा सांगते आहे, तर मग मला युनिव्हर्स मी ज्या रस्त्यावर चालते आहे, त्या रस्त्यापासून त्यांना असं वाटेल, की ज्या मी हिला रोडमॅप दिला आहे, ज्या गोष्टी करायला आणि ही त्या गोष्टी करत नाही आहे आणि ज्यामुळे लोकांचं मी भलं करू शकत नाही आहे, तर युनिव्हर्स मला मग माझ्या ह्याच्यामध्ये गडबड करायला चालू करेल, मला कॉन्ट्रास्ट द्यायला चालू करेल. तर मला असं वाटतं, की जे मला इम्पल्स येत आहे, त्यावर मी एक कोर्स करावा. म्हणजे अजून मी शक्यतो ठरवलं नाही आहे, की मला वेबिनार करायचा आहे बिझनेसशी रिलेटेड का कोर्स करायचा आहे. पण जर मला डीपली जाऊन करायचं आहे, तर मी विचार करते कोर्सच करीन, की ज्याच्यामुळे लोकांना कळेल, की त्यांना एक्झॅक्टली काय करायचं आहे, त्यांना बिझनेस कसा चालू करायचा आहे, कुठला बिझनेस करायचा आहे आणि त्यांना एक ठराविक म्हणजे जे त्याने स्वप्न बघितलं बिझनेस चालू करायचं, त्यासाठी त्यांना तो कॉन्फिडन्स येईल. तर त्या गोष्टी बिल्ड करण्यासाठी मला असं वाटतं जर मी कोर्स केला, तर जास्त मी त्यांच्याशी कनेक्टेड राहीन आणि जर मी त्यांच्याशी कनेक्टेड राहिली स्वतः म्हणजे माझं त्यांच्याकडे पूर्णपणे लक्ष असेल आणि ज्या मी सांगितलेल्या गोष्टी त्या करतील. जसं आपण म्हणतो ना अकाउंटेबिलिटी असते प्रत्येकाची, जर आपण घेतली तर ते करतात. तर एक ते अकाउंटेबल असतील, की मला त्यांना उत्तरं द्यायची असणार, की त्याने अशी गोष्ट केली आहे की नाही. तर ती जर मी गोष्ट त्यांना सांगते आणि जर माझं पूर्ण त्या गोष्टीकडे लक्ष आहे, तर ते करणारच हे मला 100% गॅरंटी आहे आणि जर त्याने ती गोष्ट मनाने केली नक्की त्यांना त्याचा रिझल्ट मिळणार आहे. सो मी असा अ, अ, प्रयत्न करते आहे, की असं काही करू, की वेबिनार करू का वेबिनारमध्ये तुम्हाला मी जास्त टीचिंग देऊ शकणार नाही. जास्त टीचिंग म्हणजे मी तुम्हाला सांगीन काय करायचं. पण एक्झॅक्टली काय रोडमॅप हवा त्यासाठी, काय गोष्टी करायच्या आहेत, ते तुम्हाला मी पूर्ण महिन्याभर नाही सांगू शकणार. मी फक्त तुम्हाला सांगून जाईन वेबिनार घेऊन, पण नंतर तुम्हाला तुमचंच करायचं असणार. पण मग जर मी कोर्स केला आणि त्यामध्ये जर तुम्हाला ज्या कोणालाही ॲडमिशन घ्यायचं असेल, कोणालाही पार्टिसिपेट करायचं असेल, ज्यांना त्यांचे खूप मोठे डिझायर्स आहेत आणि एक म्हणतात ना डिझायर मे फायर आहे त्यांच्या आणि त्यांना त्या गोष्टी करायच्या आहेत. अशा लोकांना जर गरज असेल तर ते ह्या कोर्समध्ये अप्लाय करू शकतात आणि जेव्हा हे गोष्टी म्हणजे जर तुम्ही कोर्ससाठी अप्लाय कराल तर ती माझी रिस्पॉन्सिबिलिटी असेल की तुम्हाला त्या गोष्टी पूर्णपणे शिकवायच्या आणि तुमचा नक्की काय लाईफ पर्पज आहे किंवा काय तुम्हाला गाईडन्स द्यावा ही माझी रिस्पॉन्सिबिलिटी असणार. तर मी ती पूर्ण करायचा प्रयत्न करीन आणि तुम्हाला त्याचा बेस्ट रिझल्ट मिळेल हा सुद्धा मी प्रयत्न करीन. फक्त तुम्हाला मी जे सांगते त्या गोष्टी डोळे बंद करून करायच्या असणार आहेत आणि विश्वास ठेवून करायच्या असणार आहेत बेस्ट रिझल्टसाठी. तर जर आता अजूनपर्यंत मी काही प्लॅन केलं नाही. जस्ट इम्पल्स आहे. तर मी म्हटलं आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगून टाकते. कारण भरपूर दिवस म्हणजे मी सांगेन की महिना झाला हे कंटिन्युअस येते आहे आणि जर मी ते तुम्हाला नाही सांगितलं तर मग युनिव्हर्स त्या गोष्टीसाठी मला कॉन्ट्रास्ट द्यायला स्टार्ट करेल. त्यामुळे मी जस्ट आज सगळ्यांना सांगते आहे. पुढे बघूया तो कधी काय कोर्स जेव्हा अजून एक दुसरी इम्पल्स येईल की कधी चालू करायचा आहे दिवस वगैरे आणि एक्झॅक्टली तो माझा प्लॅन रेडी होईल तुमच्या कोर्सचा. तेव्हा मी तुम्हाला परत एक यूट्यूब व्हिडिओवर ते पूर्णपणे त्याची माहिती देईन. तर जे कोणी इंटरेस्टेड असतील आणि ज्यांना फार गरज आहे आणि स्वतःला म्हणतात ना, की स्वतःच्या लाईफची रिस्पॉन्सिबिलिटी त्यांना घ्यायची असेल, नव्याने सुरुवात करायची असेल, एक नवीन व्यक्ती बनायचं असेल आणि नवीन लाईफमध्ये म्हणजे स्वतःला काहीतरी करायची इच्छा असेल, अशा लोकांनी हा नक्की कोर्स करावा. सो आजचा व्हिडिओ मी इथे संपवते. तर ह्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला गोलशी रिलेटेड अजून काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही मला विचारा. मी जास्तीत जास्त सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला आहे आणि गोल सेटिंग ही अशीच केली जाते जेवढ्यात इझिएस्ट वे आहे त्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं आहे. तर तरीसुद्धा जर तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की मला विचारा, कमेंट करा आणि त्या कमेंट बॉक्समध्ये मी तुम्हाला नक्की सांगेन की तुम्हाला काय करायचं आहे, नक्की गाईडन्स देईन. तर काही प्रश्न असतील तर न घाबरता किंवा न विचार करता तुम्ही मला विचारा. त्याच्यावर मी तुम्हाला पूर्णपणे गाईडन्स द्यायचा प्रयत्न करीन. कारण मी इथे तुम्हाला सर्व्ह करायला आली आहे. तुम्हाला एक गाईडन्स द्यायला आली आहे. तर ते माझं काम आहे की तुम्हाला सक्सेसच्या दिशेने घेऊन जायचं. तर मी ते पूर्णपणे माझं काम 100% करायचा प्रयत्न करीन आणि तुमचे जेवढे काही प्रश्नांची उत्तरं असेल ते पूर्णपणे मी द्यायचा प्रयत्न करीन. मी देते सहज. तुम्ही बघाल तर मी प्रत्येक प्रश्नाचं मी उत्तर दिलेलं आहे. सो 2024साठी
तयार राहा, मोठी-मोठी स्वप्न बघा, व्हिजन बोर्डची स्टार्ट करा व्हिजन बोर्डसाठी, की तुम्हाला कुठल्या-कुठल्या गोष्टी आहेत, तसे पिक्चर्स जमवायला पण स्टार्ट करा आणि 2024 बघा तुमच्यासाठी किती मॅजिकल असणार आहे. आपण परत पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया अँड थँक यू फॉर वॉचिंग.